नमस्ते मुलींनो, गुड मॉर्निंग. मुलींनो, आपण ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये पायथागोरसचं प्रमेय प्रकरण सुरू केलं तर पहा. आणि या पायथागोरस प्रमेयामध्ये आपण सुरुवातीला पायथागोरस ट्रिपलेट, पायथागोरसची त्रिकूट ओळखली ती पहा. आपण 7वी 8वी 9वी 10वी पण पायथागोरस प्रमेय पाहिलेला आहे की पायथागोरस प्रमेय हे काटकोन त्रिकोणा संदर्भात आहे. आणि ह्या काटकोन त्रिकोणामध्ये जो कर्ण असतो, काटकोनासमोर बाजू म्हणजे कर्ण, त्या कर्णाच्या वर्गाची किंमत काटकोन करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेएवढी असते. हे आपल्याला माहित आहे. पहा, 7वी 8वी 9वीला आपण पायथागोरस सिद्धांत पाहिलेला आहे. आता ह्या सुद्धा प्रकरणामध्ये आपल्याला पायथागोरसचं प्रमेय नावच आहे 10वीला, की यामध्ये म्हटले पहा की पायथागोरसचं प्रमेय काय आहे आणि ते कसं सिद्ध केलेलं आहे हे आपण या तासाला पाहणार आहोत. याच्यामध्ये म्हटलेलं आहे, पाहिजे अगोदर तुम्ही पायथागोरसचं त्रिकूट पाहिलं. काटकोन संदर्भामध्ये काटकोनामधून कर्णावर टाकलेला लंब जो आहे याच्यामुळं पुन्हा दोन काटकोन त्रिकोण मिळतात. आणि हा जो लंब आहे ह्याला भूमितीमध्ये म्हणायचं, भूमितीमध्ये म्हणायचं. कुणाचं? ह्या कर्णाचं, म्हणजे एडी गुणिले डेशी, एडी गुणिले डेशी यांचा गुणाकार किंमत ह्या बीडी वर्गाएवढी असते. आणि बीडी हा भूमितीमध्ये असतो कर्णाचा, हे बी आपण पाहिलेलं आहे. म्हणजे ह्या बीडीच्या वर्गाची किंमत एडी गुणिले डेशी एवढी असते. पाठीवर तसला पाहिजे. ह्या तसला आपण पायथागोरसचं प्रमेय कसं सिद्ध झालं. आपण म्हणतो काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाच्या वर्गाची किंमत इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेएवढी असते. पण हे खरी असते का? पहा, खरीच आहे का आणि ती कशी शोधली याची माहिती आपण या तासाला पाहणार आहोत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला म्हटलंय की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग. पहा, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका असतो. हे या ठिकाणी तुम्हाला प्रमेय आहे, बेरजेइतका असतो. हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला आकृतीमध्ये बदल करावा लागेल. नुसता काटकोन त्रिकोण घेऊन विचारात जमणार नाही. तर या ठिकाणी पहिल्यांदा काटकोन त्रिकोणात म्हटले. तुम्ही 9वीला गेल्यावर सुद्धा ऑनलाईनचा अभ्यास केलेला आहे. जर आणि तर, जर आणि तरची विधाने ही आपण सशस्त्र विधाने म्हणतो, त्याला हे स्टेटमेंट म्हणतो आपण त्याला. म्हणजे या ठिकाणी जरच्या पुढलं विधान पक्ष असतं आणि तरच्या पुढलं विधान साध्य असतं. मग तुम्हाला ते प्रमेयावरून ओळखता आलं पाहिजे. पहा, म्हणजे या ठिकाणी जर काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका असतो, त्याचे दोन भाग तुम्हाला ओळखता आले पाहिजे. काटकोन त्रिकोणात हा एक भाग झाला आणि दुसरा कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या बेरजेइतका असतो. हे इतर जे आहे तो ह्या साईडचं जर आणि त्या साईडचं तर. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका असतो. ज्या ठिकाणी काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग पक्षामध्ये काय पहा, काटकोन त्रिकोणात म्हणजे या ठिकाणी ABC मध्ये हा B हा 90 अंश आहे. पहा, तुम्हाला काटकोन त्रिकोण पहिला दावा लागणार आहे. त्रिकोण ABC मध्ये B हा 90 अंश, B काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग म्हणजे साध्य काय ते पहा. साध्यामध्ये कर्णाच्या वर्गाची किंमत एशीच्या वर्गाची किंमत AB वर्ग अधिक BC एवढी असते. एशी वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाच्या वर्गाची किंमत ह्या काटकोन करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतकी असते. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. या ठिकाणी नुसतं ABCचा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग हेच घेऊन एक काटकोन त्रिकोण घेऊन चालणार नाही. बर,
त्या ठिकाणी आपल्याला भूमिती मध्याचा वापर करावा लागेल. भूमिती मध्याचं प्रमेय जे आहे त्याचा वापर करावा लागेल. पहा मग या ठिकाणी रचना काय केली पहा. आपला पक्ष समज की काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये एबीसी नामक साध्य काटकोनाचा कर्णाचा वर्ग एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. मग नुसतं एकच काटकोन त्रिकोण घेऊन सिद्धता होणार नाही. रचना करावं लागेल. ह्या बी आणि डी मधून आपण एसी वरती लंब टाकला. पहा बीडी लंब ह्याचा लंब म्हणतात त्याला. म्हणजे बीडी लंब एसी एडीबी आणि बीडीसी पुन्हा दोन काटकोन त्रिकोण तयार झाले. पहा म्हणजे या ठिकाणी ह्या दोन साइडचे दोन काटकोन त्रिकोण तयार झाले. ह्या बीडी मुळातच बी हा काटकोन आहे. या ठिकाणी रचना काय केली आपण बीडी लंब एश. का हे सगळं साध्य मिळवण्यासाठी आपल्याला ते करावं लागतं. बी मधून एडी एसी वरती लंब टाकला. तो डी या बिंदूमध्ये किती काटकोन त्रिकोण तयार झाले पहा. पहिला ए बी सी एक, नंतर ए डी बी दुसरा, बी डी सी तिसरा. तीन काटकोन त्रिकोण तयार झाले. पहा आणि हे तिन्ही काटकोन त्रिकोण एकमेकांशी समरूप असतात. नॉट कॉन्ग्रुएंट. एकरूप नाही, समरूप असतात. आपण समरूपतेची टेस्ट समरूप त्रिकोण पाहिले नाही. ते एक काटकोन त्रिकोण दुसरे समरूप असतो, दुसरा तिसरे असतो, तिसरा पाहिल्याशी असतो. पहा संक्रमकता हा गुणधर्म पाहिला. म्हणून रचना तुम्हाला कळली. बीडी मधून एसी वरती लंब टाकला. त्यामुळे तीन काटकोन त्रिकोण झाले. कुठले ए बी सी पहिला, एडीबी दुसरा आणि बीडीसी तिसरा. हे तिन्ही काटकोन त्रिकोण परस्परांशी समरूप असतात. कसे असतात? समरूप. सिद्धतेमध्ये पहिल्यांदा आपल्याला ते लावायचे की त्रिकोण एबीसी मध्ये बीडी लंब एसी काढला. रचना केली. रचनेमुळे तीन काटकोन त्रिकोण तयार झाले. कुठले? त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण बीडीसी. हे लक्षात ठेवा. हे खूप महत्त्वाचं. एबीसी एडीबी आणि बीडीसी हे तीन त्रिकोण समरूप झाले. हे तिन्ही त्रिकोण एकमेकाशी कसे समरूप आहेत आणि ह्या ठिकाणी हे समरूपतेचा गुणधर्म आपण या ठिकाणी वापरणार आहोत. या ठिकाणी त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण बीडीसी हे तिन्ही त्रिकोण समरूप झाले. त्रिकोणाची काटकोन त्रिकोणाची समरूपता ह्या ठिकाणी वापरली. ह्या बीडी लंबामुळे ह्या मोठ्या त्रिकोणाचे दोन भाग झाले. दोन काटकोन त्रिकोण तयार झाले आणि ते परस्परांशी समरूप असतात. ते काटकोन त्रिकोणाची समरूपता या ठिकाणी आपण गुणधर्म वापरला आहे. मग पहिल्यांदा आपण ही जोडी घ्यायची. पहा त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीबी. एबीसी ला एडीबी हा पहिला समरूप त्रिकोण दाखवायचा. त्याची जोडी या ठिकाणी पहिल्यांदा घ्यायची. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीबी. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचं गुणोत्तर सारखं असतं हे आपण या ठिकाणी वापरणार आहोत. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंची गुणोत्तराची किंमत कशी असते? सारखा. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात हे या ठिकाणी आपण घेणार आहोत. या ठिकाणी त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीबी हे पहिला गुण या ठिकाणी दोन त्रिकोण समरूप लावायचे. समरूप त्रिकोणाच्या बाजूंचं गुणोत्तर सारखं असतं. कुठल्या बाजू? एबी संगत बाजू कुठली असणार? एबीची एडी. एबी भागिले पहा इकडे हे पाहायची गरज नाही. इथे दोन त्रिकोण तुम्हाला मिळाले नाही. एबीसी आणि एडीबी समरूप पहिल्यांदा घेतले का? ह्याच्यावरच तुम्ही संगत घटक घ्यायचे. ह्या एबी ला कुठला असतो? हा एडी असतो. एबी भागिले एडी बरोबर. त्या बीसी ला काय करा? हा डीबी आहे आणि ह्या एसी ला पुन्हा हा एबी आहे. काय घालवायचं आणि काय घ्यायचं? आता हे तिन्ही गुणोत्तराची किंमत सारखी आहेत. पहा तिन्ही संगत बाजू जी आहे त्यांची किंमत सारखी आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही एबी भागिले एडी बरोबर बीसी भागिले बीडी बरोबर एसी भागिले एबी. जिथं या ठिकाणी एबी डबल आलाय तेच फक्त घ्यायचं. जी डबल किंमत आली ती फक्त घ्यायची. बाकी एबी भागिले एडी एसी भागिले एबी एबी बी डबल आलाय तेच फक्त घ्या. मधली किंमत घ्यायची गरज नाही. मग एबी भागिले एडी बरोबर एसी
भागिले AB हे गुणोत्तर तुम्ही घ्यायचं मतलब आवश्यकता नाही आणि त्याची घ्यायची गरज नाही. मग काय झालं पहा AB गुणिले AB चा वर्ग तिरकस केला गुणाकार काय येतो पहा AB गुणिले AB चा वर्ग बरोबर 80 आणि AD चा काय होईल गुणाकार होईल त्याला एक नंबर समीकरण म्हणायचं. हे आपण पहिल्यांदा ABC समरूप त्रिकोण ADB दावला आणि समरूपतेचा गुणधर्म वापरला. समरूप त्रिकोणाच्या समबाजू बाजूंचं गुणोत्तर कसं असतं सारखं असतं. पहिली गेले आपण AB च्या वर्गाची किंमत 80 गुणिले AD काढली त्याला समीकरण 1 नाव दिलं पहा. तसेच दुसरी जोडी कुठली राहिली मग ABC समरूप BDC दाखवायचा पुन्हा हा ABC समरूप BDC ABC समरूप ADB घेतला आता ABC समरूप पुन्हा BDC घ्यायचा. मोठा त्रिकोण दोन्ही छोट्या त्रिकोण काटकोन त्रिकोण समरूप आहे दाखवायचं. पहिला ABC समरूप ADB नंतर ABC समरूप BDC ABC आणि BDC समरूप दाखवून त्याच्या संगत बाजूचे गुणोत्तर घ्यायचं. म्हणजे AB भागिले BD बरोबर BC भागिले DC बरोबर AC भागिले पुन्हा BC आला. आपण या ठिकाणी AB वर्गाची किंमत समीकरण 1 पूर्ण काढली. आता BC वर्गाची काढायची. ज्या ठिकाणी BC डबल आला तीच फक्त गुणोत्तर घ्यायचं. हे राहिलेलं AB भागिले BD घ्यायची गरज नाही. सगळ्या गुणोत्तराची किंमत सारखीच आहे. कुठल्याही गुणोत्तर किंमत दोन गुणोत्तरे आपण घेऊ शकतो. मग BC भागिले DC AC भागिले पुन्हा BC भागिले DC BC भागिले BC हे गुणोत्तर घ्यायची गरज नाही. आलं काय पहा BC गुणिले BC चा वर्ग बरोबर AC गुणिले AC गुणिले DC समीकरण 2 आलं पहा. मग हे समीकरण 1 आणि 2 ची आपल्याला काय करावं लागेल बेरीज करावी का समीकरण 1 आणि 2 ची बेरीज केल्याशिवाय AB वर्ग अधिक BC वर्गच येतच नाही. ह्या काटकोन करणाऱ्या दोन बाजूच्या वर्गांची बेरीज येत नाही. म्हणून समीकरण 1 व 2 ची काय करायची बेरीज करायची. बेरीज करताना उजव्या बाजूची उजव्या बाजूला डाव्या बाजूची डाव्या बाजूला. मग डाव्या बाजू कुठल्या आहेत AB वर्ग आणि BC वर्ग हे तुम्ही लिहू शकता. बेरीजची की AB चा वर्ग अधिक BC वर्ग बरोबर डाव्या बाजू काय सांगा AC गुणिले AD AC गुणिले AD अधिक AC गुणिले DC AC गुणिले DC कसं आलं समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करायची आपल्याला. फक्त डाव्या बाजूची डाव्या बाजूला उजव्या बाजूची उजव्या बाजूला. डाव्या बाजू कुठले AB वर्ग घेतली 1 नंबर समीकरणाची 2 नंबर समीकरणाची BC वर्ग म्हणजे AB वर्ग आणि BC वर्ग बरोबर उजवी बाजू AC गुणिले AD अधिक AC गुणिले DC. मग समीकरणाचे आपण हे तुम्ही व्हिडिओ पाहून किंवा थांबवून लिहू शकता. सुरुवातीला हे लिहून घ्यायची पुस्तके आपल्याला पुढील उदाहरण सोडवण्यासाठी. तर ह्या ठिकाणी पहा काय येतं पहा की AB वर्ग BC वर्ग या डाव्या बाजूला आहेत ह्या उजव्या बाजूला आहेत. ह्या ठिकाणी AC गुणिले AD AC गुणिले DC आहे. मग काय तर पहा की AB चा वर्ग अधिक BC वर्ग ह्या डाव्या बाजूला तसंच घ्यायचा. AC कॉमन काढा AC किती AC कॉमन काढा. कंसामध्ये काय येईल पहा AD अधिक BC AD अधिक BC. समीकरण आहे उजवी बाजू जी आहे AC गुणिले AD अधिक AC गुणिले DC. हा AC कॉमन काढू शकता तुम्ही. AC आणि हा AC तर कॉमन काढा. कंसामध्ये राहिला काय AD अधिक BC. इन फिगर आकृतीमध्ये AD अधिक BC AD DC ची पूर्ण किंमत आहे पहा. AD आणि BC एवढीची किंमत आहे. AD आणि BC म्हणजे AC म्हणून या ठिकाणी AC गुणिले AC आलं. AD आणि BC ची किंमत काय येते 80 येते. AC आणि AC का आला तुमचा AC चा वर्ग AC गुणिले AC BC चा वर्ग. म्हणून तुम्ही लिहू शकता की AB चा वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग. म्हणून हे समज लिहायचं असं की AC च्या वर्गाची किंमत ही AC वर्ग बरोबर AC चा वर्ग बरोबर
AB वर्ग अधिक BC वर्ग ही तुम्ही सर्वची किंमत अशी लिहू शकता BC वर्ग। हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग AC हा कर्ण आहे त्या वर्गाची किंमत काटकोन करणाऱ्या इतर दोन बाजूंच्या वर्गांचे बेरीज एवढे असते। AC वर्ग AB वर्ग अधिक BC वर्ग हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे। हे प्रमेय तुम्ही एकदा बघून लिहा, एकदा न बघता लिहा, व्यवस्थित लिहून घ्यायचं, अभ्यास करायचा याच्यावरचं हे प्रमेय आणि उदाहरणं खूप महत्त्वाचं आहे। पुढील जो भाग आहे याच्यावरील उदाहरणे आपण पुढील तासाला पाहू।